आपला टॉपिक सुरू आहे शेअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मध्ये किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये अत्यंत महत्वाचा टॉपिक सुरू आहे. याच्या आधी आपले 3 प्रॉब्लेम झाले होते. ते प्रॉब्लेम नंबर 4. पण प्रॉब्लेम नंबर 4च्या आधी थोडीशी इन्फॉर्मेशन लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही म्हणता सर कशाची इन्फॉर्मेशन? बघा आता याच्याबद्दल शेअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम बद्दल हे बघा असा एक कॉलम एक चार्ट काढायचा. खूप इम्पॉर्टंट कामात पडणार आहे शेअर फोर्स डायग्राम. इथे लिहिसा आणि एक बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आता तुम्ही म्हणता सर काय हाच एक चार्ट लिहून द्या फक्त. जर पॉइंट लोड आला, जर कोणता लोड आला, पॉइंट लोड, जर पॉइंट लोड आलं तर आपण शेअर फोर्स डायग्राम मध्ये काय करतो, आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स घेतो. व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन. व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन. आणि बेंडिंग मुवमेंट मध्ये घेतो आपण इनक्लाइन लाईन. इनक्लाइन लाईन तुम्हाला लाईन काढून टाकावं लागते. समजा असे, हे असे, हे असे, हे असे. समजा फॉर एक्झाम्पल आहे बरं. आणि याच्यात काय घेतो आपण असे, 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 असे. हे झालं पॉइंट लोड आला. पण जर काय युडीएल आलं, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आलं, तर मग काय करा? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जर आलं, युडीएल, युडीएल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, तर याच्यामध्ये इन्क्लाइन लाईन घ्यायची. इन्क्लाइन लाईन म्हणजे अशी, जसा युडीएल येईल तसं, जसं युडीएल येईल तसं. आणि याच्यामध्ये घ्यायचा पॅराबोलिक, पॅराबोलिक कर्व. पॅराबोलिक कर्व, पॅराबोलिक कर्व असा असा पॅराबोलिक कर्व. आणि जर समजा युनिफॉर्मली व्हेरिंग लोड आलं, हे येत नाही, तर हायपरबोलिक कर्व घ्यायला याच्यात. आणि याच्यात इन्क्लाइन लाईन हे काही येत आपल्या सिलेबस मध्ये नाहीये, ना इंजिनिअरिंगले आहे ना पॉलिटेक्निकला आहे. म्हणून हे दोनच लिहून घेतो. हे दोन लिहून घ्या, मग आपण याच्यावर प्रॉब्लेम. काल आपले 3 प्रॉब्लेम झाले होते प्लस एक होमवर्क करून. तर आता एक 4 नंबरचा प्रॉब्लेम घेऊन टाका तुम्ही. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे, काहीच नाहीये प्रॉब्लेम मध्ये. इंटरेस्टिंग आहे. 6 मार्कचे क्वेश्चन येतात त्याच्यावर. 4 नंबरचा प्रॉब्लेम. आपला टॉपिक चालू आहे सिम्पली सपोर्टेड. या चॅप्टर मध्ये फक्त 3च सपोर्टेड बीम आहेत. एक सिम्पली सपोर्टेड बघणार आहोत आपण, एक कॅन्टिलिव्हर बीम बघणार आहोत आणि एक ओव्हरहँग बीम बघणार आहोत. बस हे 3 बीम झाले आपले की आपलं. सर प्रॉब्लेम एसएफडी बीएमडीचा आहे का? हा, एसएमडी बीएमडीच आहे. हे सिम्पली सपोर्टेड बीम चॅप्टर मध्ये 3च पॉईंट आहे. त्याच्यातला पहिला पॉईंट चालू आहे आपला सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 9.75 मीटर is carrying full span एक मिनिट. हे प्रॉब्लेम आहे का नाही, हे प्रॉब्लेम नको लिहू तुम्ही. मी हे प्रॉब्लेम नंतर घेणार आहोत. हे थोडंसं कठीण प्रॉब्लेम आहे, तर प्रॉब्लेम चेंज करतो. सॉरी फॉर तुम्ही लिहिलं असेल ते. काही नाही सर, काही नाही होत. हे प्रॉब्लेम थोडंसं कठीण आहे, प्रॉब्लेम मी थोडं नंतर घेतो. डायरेक्ट हेच घेणार होतो कठीण वाला, म्हटलं हे नंतर घेतो. ते झालं प्रॉब्लेम नंबर. हेच फोर्थच लिहा तुम्ही, पण हे लिहा. हे सिम्पली सपोर्टेड बीम
थोडं लोक पाहू काय थोडंसं सेकंड थोडा लागेल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये, बाकी तर फारकच आहे. इज सिम्पली सपोर्टेड बीम is simply supported beam of span 6 मीटर. इथपर्यंत फक्त तुम्ही ते स्पॅनच्या जागी फक्त तिथं 9 पॉईंट होता का नाही, 6 मीटर कॅरीज अ युडीएल. कॅरीज द युडीएल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आता युडीएल लागलेला आहे ऑफ 3 kN spread over 2 meter from left support for left support and a point load and a point load and a point load of 5 kN. एक चेक होते point load from 6 kN 6 kN point load of 6 kN at 4 meter from left support from the left support. Draw shear force diagram आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम असा आहे प्रॉब्लेम. लिहून घ्या प्रॉब्लेम. प्रॉब्लेम बघा काय आहे ते. ए सिम्पली सपोर्टेड बीम सिंपल आहे. एक सिम्पली सपोर्टेड बीम काढून टाकू. एक सिम्पली सपोर्टेड बीम काढून टाकू. सिम्पली सपोर्टेड बीम कलर दिसत नाही वाटतं. दुसरा घ्या नाही. हा दिसते का कलर तुम्हाला? दिसते ना? हो. हो सर. आता लक्ष द्या कसं आहे. एक सिम्पली सपोर्टेड बीम काढून टाकला. एक सिम्पली सपोर्टेड बीम काढली. प्रॉब्लेम बघा ना. प्रॉब्लेम वाचतो. ए सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ द स्पॅन 6 मीटर. 6 मीटर स्पॅन आहे. सिम्पली सपोर्टेड बीम कशाला म्हणतात की ज्याच्या एंडला दोन सिंपल सपोर्ट असतात. ज्याच्या एंडला काय राहतात दोन सिंपल सपोर्ट राहतात. हा राहते सिम्पली सपोर्टेड बीम. हा राहते रिएक्शन ऑफ आर ए आणि राहते रिएक्शन ऑफ आर बी. त्याच्यानंतर काय म्हणते हा 6 मीटर स्पॅन. किती मीटर स्पॅन आहे? 6 मीटर स्पॅन दिले. हे बघा ए सिम्पली सपोर्टेड बीम 6 मीटर स्पॅन carries a UDL of 3 kN spread over the 2 meter from left hand side. लेफ्ट हँड साइड वरून 2 मीटर वर UDL आहे. किती आहे? 3 kN. हे आहे 2 मीटर. त्याच्यानंतर
अँड पॉईंट लोड 6 किलो न्यूटन 4 मीटरवर. हे 2 आणि अजून 2 असे म्हणजे इथं 4 मीटरवर पॉईंट लोड आहे 6 किलो न्यूटन. 2 + 2 किती होते 4 होते. हे पण 2 मीटर. हे बीम आहे. हे बघा हे 2 मीटर हे 2 मीटर आहे. हे 3 किलो न्यूटनचा आहे 6 किलो न्यूटनचा. डायग्राम समजली का सांगा. काय म्हणते ए सिम्पली सपोर्टेड बीम ही अशी बीम की ज्याच्या एंडला 2 सपोर्टेड आहे. त्यानंतर 6 मीटर कॅरीज 6 मीटर स्पॅन आहे 6 मीटर स्पॅन आहे. त्याच्यानंतर कॅरीज आहे युडीएल आहे 3 किलो न्यूटन. 3 किलो न्यूटनचं हे युडीएल आहे. 2 मीटरवर स्पॅन आहे आणि त्यानंतर 3 किलो न्यूटनचा आहे. आणि त्याच्यानंतर एक पॉईंट लोड दिलेला आहे 6 किलो न्यूटनचा. हा 6 किलो न्यूटनचा पॉईंट लोड दिलेला आहे. हा पण 4 मीटर आहे पहा. हे 2 आणि हे 2 4 आणि हे एवढं राहिलं 2. हे पण लिहून टाकू आपण काय आहे हे पण 2 मीटर. कोणाला काही प्रॉब्लेम इथपर्यंत? नो सर. कोणाला काही प्रॉब्लेम? सर एकदा परत एवढं सांगा. झाल्यावर एवढं लिहिल्यावर आपल्याला आर एन आरबीचं व्हॅल्यू काढावं लागते. त्याच्यानंतर एकाने असे प्रोजेक्शन लाईन्स काढून टाकायचे. सर एक वेळेस परत सांगा. डबल लक्ष द्या. हे पाहिजे ए सिम्पली सपोर्टेड बीम. ए सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे ज्याच्या एंडले 2 सपोर्ट आहेत. ज्याच्या एंडले किती सपोर्ट आहेत 2 सपोर्ट. सिम्पली सपोर्टेड बीम किती आहे किती मीटरची आहे 6 मीटर लांबीची बीम आहे. 6 मीटर लांबीची काय आहे बीम दिलेली आहे. कॅरीज ए युडीएल ऑफ 3 किलो न्यूटन. युडीएल किती दिलेलं आहे हे युडीएल आहे. हे युडीएल किती दिलेलं आहे 3 किलो न्यूटन दिलेलं आहे. हे युडीएल किती दिलेलं आहे 3 किलो न्यूटन दिलेलं आहे. किती मीटरवर आहे 2 मीटरवर स्पॅनवर आहे. आणि त्याच्यानंतर एक पॉईंट लोड दिलेला आहे. पॉईंट लोड दिलेला आहे 6 किलो न्यूटनचा 4 मीटरवर. इथं कुठून थोडी लेफ्ट हँड सपोर्ट पासूनच आहे. ते पहा 2 आणि 2 4 हे 6 किलो न्यूटनचा 4 मीटरवर. इथून लेफ्ट हँड साईड पासून 4 मीटरवर 6 किलो न्यूटनचा. सर आपल्याला हा बोला. सर सर लक्ष नव्हतं सर. एक वेळा पुन्हा सांगा. एक वेळा डबल सांग. रेकॉर्डिंग मध्ये नाही सांगत होता थांबायचं. एक वेळा डबलच लक्ष द्या पूर्ण डबल. बघा आता काय म्हटलं जाणं ए सिम्पली सपोर्टेड बीम. ए सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 6 मीटर. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे की हे पहा एक सिंपल सपोर्ट काढला पहा. की ज्याच्या एंडला काय राहतात 2 सपोर्ट राहतात. याच्या एंडले 2 काय राहतात सपोर्ट राहतात. त्याला सिम्पली सपोर्ट म्हणतात. किती मीटर आहे 6 मीटर स्पॅन. किती मीटर स्पॅन आहे 6 मीटर स्पॅन. हा रिएक्शन ऑफ आर ए आणि हा रिएक्शन ऑफ आर बी. त्याच्यानंतर त्यानंतर काय म्हटलंय ना कॅरीज ए युडीएल ऑफ 3 किलो न्यूटन स्प्रेड ओव्हर 2 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट. लेफ्ट हँड सपोर्ट पासून एक युडीएल काढलं. किती मीटरवर आहे 2 मीटरवर. आणि किती आहे 3 किलो न्यूटन. 3 किलो न्यूटनचा युडीएल आहे लेफ्ट हँड सपोर्ट. त्याच्यानंतर काय म्हणते स्पिरिट ओव्हर द 2 किलो न्यूटन अँड अ पॉईंट लोड ऑफ 6 किलो न्यूटन. काय दिलेलं आहे पॉईंट लोड दिलेलं आहे. पॉईंट लोड किती दिलेला आहे 6 किलो न्यूटनचा दिलेला आहे. कितीवर आहे हा 6 किलो न्यूटन 4 मीटर. मग आता हे तर 2 होतं आणि हे ऑलरेडी अजून 2 + 2 किती झालं 4 मीटर. हे ऑलरेडी 2 आहे. काही प्रॉब्लेम आता सांगा काही प्रॉब्लेम. नथिंग. त्याच्यानंतर सिंपल इथं काय करायचे प्रोजेक्शन काढून असं असे लाईन मोडून टाकायचे. असं डॉट 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 डॉट. इथं आपला डायग्राम काढायचे.
इथून युडीएल पासून त्याच्यानंतर या याच्यापासून हे अशी प्रोजेक्शन पूर्ण घ्यायची. एवढं झालं डायग्राम काढता आली एवढं प्रोजेक्शन पूर्ण घ्यायचे. आता इथून प्रॉब्लेम स्टार्ट करतो. डायग्राम समजली सर्वांना? कोणाला काय प्रॉब्लेम? कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला हा आर एन आरबी काढायचा आहे. आर एन आरबी काढायचा आहे. तर सर्वात आधी आता आर एन आरबी जर काढायचा असेल आपल्याला काय घ्यायला लागेल? मुवमेंट घ्यायला लागेल. काय घ्यायला लागेल? मुवमेंट. याला नाव घेऊन देऊ आपण. याला नाव देऊ ए बी, याला नाव देऊ सी आणि याला नाव देऊ डी. सर्व पॉईंटले नाव देऊन द्यायचे. ए बी सी डी. ए बी सी डी. आता मुवमेंट अबाउट पॉईंट ए कोणता घेतला? मुवमेंट अबाउट पॉईंट ए घेतला आपण. बघा मुवमेंट अबाउट पॉईंट ए. क्लॉकवाईज जर फिरला तर आपण काय म्हणू? पॉझिटिव्ह. आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर काय म्हणू? निगेटिव्ह. क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. आता जो हा आर ए आहे, हा तुम्हाला जो आर ए दिसून राहिला आर ए, हा तर ऑलरेडी मग काय होणार आहे? झिरो होणार आहे. आर ए झिरो. पण एक मिनिट, मुवमेंट घेतलीस तर आता आपल्याला याचं काय करायचं आहे? हे युडीएल दिलेलं आहे. या युडीएलचं पहिले पॉईंट लोड मध्ये आपल्याला कन्व्हर्शन करावं लागेल. या युडीएलचं कशात कन्वर्ट करावं लागेल? पॉईंट लोड मध्ये काय करावं लागेल? कन्वर्ट करावं लागेल. याचं जर पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट कसं करतात सांगा बरं? याचा याचा मल्टिप्लाय करतात. 3 into 2 किती होते सांगा? 6. आणि याच्या हाफ मध्ये तो चालला जातो म्हणजे की इथे येतो असं डॉट डॉट डॉट. हे होऊन जाईल 6 किलो न्यूटन. हे डिस्टन्स किती होऊन जाईल मग? 1 मीटर. हे होऊन जाईल 1 मीटर. हे पण किती होऊन जाणार? 1 मीटर. येतं लक्षात? हे 1 मीटर होऊन जाईल, हे 1 मीटर होऊन जाईल. कारण की आपण काय केलं? याचा नेता काय केला? मल्टिप्लाय केला. 3 into 2 किती होते? 6 होते. म्हणजे की या 6चं कन्व्हर्शन याच्यात केलेलं आहे. येतं का लक्षात? या युडीएलचं कन्वर्ट केलेलं आहे. समजून आलं तुम्हाला? एका डायग्राम मध्ये केलेलं आहे. कन्फ्युजन होणार का सांगा? तुम्ही म्हणता सर हा 3 कुठे गेला? या 3चाच बनला तो. हे पहा 3 into 2 किती झाला? समजत नाहीये. समजत नाहीये डबल. हे बघा हे जे लोड आहे, आता हे युडीएल लोड आहे का नाही? नवीन डायग्राम न काढता आपण काय केलेलं आहे? हे जे युडीएल लोड दिलेलं आहे 3 किलो न्यूटन. बरं तुमच्यासाठी एक अजून एक आहे. याला कन्व्हर्शन करायची काहीच गरज नाही. कन्वर्ट करायची काहीच गरज नाही. याच्यासाठी मी तुम्हाला एक नवीन एक टॉपिक सांगतो. काहीच नाही करायचं. याचं पहा मुवमेंट पहा कशी काढा. सर्वात पहिले आर ए इंटू झिरो झाला. आर ए इंटू झिरो झाला. आता त्यानंतर याची मुवमेंट काढायची या सीची. तर आता सांगा, आता हा लोड जो असते, हा लोड असा असते आपला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड डाऊनवर्ड. तर आता हा जर डाऊनवर्ड आहे असा असा आणि पॉईंट जर इकडे आहे ए, तर कसा फिरेल ना सांगा बरं? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. कसा फिरणार? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज फिरणार आहे. हा जर क्लॉकवाईज जर फिरून आला तर इथं काय करायचं माहित आहे का? पहिले किती आहे युडीएल पाहायचं, किती आहे सांगा? 3 किलो न्यूटन. मल्टिप्लाय बाय काय करायचं? 2. किती आहे? किती होतं हे? किती होतं? किती डिस्टन्स होतं? 2 मीटर. 2 मीटर. मल्टिप्लाय बाय. एनी प्रॉब्लेम? सर दरवेळेस मग युडीएल लेफ्ट हँड साइडलाच न्यायचं का? पॉईंट लेफ्ट हँड साइडला घ्या. राईट हँड साइडला घेऊ शकता तुम्ही, पण लेफ्ट हँड साइडला घ्या. 3 into 2 घेतलं 6. आणि त्याच्यानंतर काय करायचं माहित आहे का? जे आपण जे डिस्टन्स स्पॅन करतो त्याला काय करायचं? हे डिस्टन्स डबल लिहायचं. एक हे डिस्टन्स आता 2 डबल लिहायचं आणि याला डिवाइडिंग बाय 2 करा. याला डिवाइडिंग बाय काय करतात? म्हणजे आता इथं काही तुमचं कन्फ्युजन व्हायची गरज नाही. डबल लक्ष द्या. 3 into 2 केलं. जे पण डिस्टन्स इथं 2 असलं तर 2 ला डिवाइडेड बाय 2. इथं जर 4 असतं तर 4 डिवाइडेड बाय 2. इथं 3 असतं तर 3 डिवाइडेड बाय 2. 6 असतं तर 6 डिवाइडेड बाय 2. समजून आलं का काय म्हणत आहे मी? साठी कसं केलं बघा. आता आपण युडीएलचं आता तुम्हाला मी कन्व्हर्शन सांगतो. आता हे युडीएल आहे समजा. हे युडीएल होतं 3 किलो न्यूटन. सर थांबा ना एक मिनिट, पहा ऐकन पहिले. आणि हे होतं 2 मीटर. याचा आपल्याला पॉईंट लोड मध्ये जर कन्व्हर्शन करायचं असलं तर पॉईंट लोड मध्ये कन्व्हर्शन जर करायचं असलं तर आपण काय करतो?
या दोघांचा मल्टिप्लाय करतो 3 इंटू 2 3 इंटू 2 चा मल्टिप्लाय केला मग आपण 3 इंटू 2 चा मल्टिप्लाय आणि त्याच्यानंतर हे जे ऍक्ट होते हे कुठं होते याच्या सेंटर ऍक्ट होते हे जर 2 असलं तर हे किती होऊन जाईल हे 1 होऊन जाईल हे किती होऊन जाईल 1 मग हे पहा 3 मल्टिप्लाय बाय 2 आणि एवढा आता हा कसा फिरवला क्लॉकवाईज 3 मल्टिप्लाय बाय 2 आणि मल्टिप्लाय बाय 1 तर मग मल्टिप्लाय बाय 1 कसा कळलं मग आपण हे डिस्टन्स जे 2 होतं 2 डिवाइडेड बाय काय केलं 2 डिवाइडेड बाय काय केलं 2 केलं 0 2 डिवाइडेड बाय 2 0 होते काय सर ते मग 3 2 6 होते ना सर 1 होते हा मग 3 2 6 6 2 1 6 6 into 1 सर 6 मग ते करायचं काय युजल काढून आपण जसं आपण मेकॅनिक्स मध्ये पाहत होतो याचा की नाही आता हे अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे तर आता हे इथे किती झालं 6 झालं 6 मल्टिप्लाय बाय 1 लिहायला लागेल ना आपल्याला मुवमेंट काढताना येस मग 6 मल्टिप्लाय बाय जर 1 करायचा आहे तर आपण 6 मल्टिप्लाय बाय 1 न करता आपण काय केलं 3 into 2 हे पहा 3 into 2 केला मल्टिप्लाय आणि त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स याचे सेंटर घेतो आपण 1 मल्टिप्लाय 1 मग इथं काय करायचं जो सेकंड नंबरचा आहे त्याला डिवाइडिंग बाय 2 केलं त्याला डिवाइडिंग बाय काय केलं समजलं सर त्याला डिवाइडिंग बाय 2 केलं तर म्हणजे की याचं तर जी लेंथ असली त्यांनी डिवाइड करायचं ना हा जी लेंथ असली त्यांनी डिवाइड करायचं ना हा जे लेंथ आहे त्याला डिवाइडिंग बाय 2 करून टाकायचं बस सर एवढं मी ते लक्षात 2 आहे ना 2 कॅन्सल करून टाकले होते हा आता समजलं मी ते डायरेक्ट 2 2 कॅन्सल केले हा 2 2 काय म्हणजे तर मग डायरेक्ट 6 आहे ना हो येतं का लक्षात हा समजलं सर आता त्याच्यानंतर आता हा फोर्स सांगा हा 6 किलो न्यूटनचा कसा फिरवला क्लॉकवाईज क्लॉकवाईज म्हणजे प्लस 6 मल्टिप्लाय बाय काय म्हणा 4 किती डिस्टन्स आहे 4 2 + 2 4 त्याच्यानंतर हा कसा आहे सांगा मला हा कोणता फिरवला कसा फिरवला आरबी अँटी आरबी अँटी वरचा क्लॉक इकडे जाईल कसा अँटी अँटी क्लॉकवाईज कसा अँटी क्लॉकवाईज असा 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 पाहून घ्या अँटी क्लॉकवाईज घड्याळच्या उलट्या दिशेने म्हणजे की मायनस अँटी क्लॉकवाईज असला तर मायनस आरबी मल्टिप्लाय किती डिस्टन्स आहे 6 6 हे कोणाला समजलंय सांगा मुवमेंट अबाउट पॉइंट ए इज इक्वल टू 0 कोणाला समजलं नाही सांगा इक्विलिब्रियम कंडिशन कोणाला समजलं नाही इक्विलिब्रियम कंडिशन याचं कॅल्क्युलेशन सांगा किती 30 टोटल पूर्ण 30 येते काय येस हो 30 येते 30 - 6 आरबी हा -6 आरबी इकडे जर आलं तर काय होतं प्लस 6 आरबी इज इक्वल टू 30 6 इंटू मध्ये इंटू इकडे आला काय होतं डिवाइड डिवाइड 5 5 30 डिवाइडेड बाय 6 म्हणजे आरबी किती आला 5 5 किलो न्यूटन 5 किलो न्यूटन समजलं का इथपर्यंत सांगा हो सर पूर्ण काय डिफिकल्टी नाही डबल सांगू का हे पहा मुवमेंट अबाउट पॉईंट पहिले आर आहे तर 0 येईल पॉईंट वर आहे मग येतं काय केलं 3 × 2 हा एक क्लॉकवाईज फिरू आला 3 × 2 मल्टिप्लाय बाय याच्या अर्ध करून घ्या 2/2 मग त्यानंतर हा पण कसा फिरू आला क्लॉकवाईज फिरू आला 6 मल्टिप्लाय बाय 4 आणि हा अँटी क्लॉकवाईज फिरू आला वरून -RB × 6 मुवमेंट अबाउट पॉईंट ए इज इक्वल टू 0 इक्विलिब्रियम कंडिशन इथे 0 टाकला याचं कॅल्क्युलेशन केलं 3 × 2 × 2/2 प्लस 6 मल्टिप्लाय 4 म्हणजे 30 - 6 आले -6 आरबी इकडे आला होते प्लस 6 आरबी 6 इंटू मध्ये इकडे आले होते डिवाइड 30 डिवाइडेड बाय 6 म्हणजे 5 त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ वाय काय करायचं आपल्याला समेशन ऑफ एफ ऑफ वाय वर गेला तर प्लस खाली आला तर मायनस मायनस हो आता वर कोण वर काय चालला हा आर ए वर चालला प्लस आर ए वर हे युडीएलचा आता युडीएलचा डबल तास 3 × 2 किती होते सांगा बरं 3 × 2 किती होते 6
सिक्स. 6. हा कुठं चालला? खाली जाते. युडिएल हमेशा खाली जात असते. -6. त्यानंतर हा पण कुठं चालला? खाली चालला, मग -6. आणि हा आरबी कुठं चालला? वरती पॉझिटिव्ह आरबी. आरबी वर झाला. मग आता बघा, मुवमेंट समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0, इक्विलिब्रियम कंडिशन. हे समजलं का सांगा? हा 6 कसा आला, पहिला 6 कसा आला ते समजलं का तुम्हाला? पहिला 6 कसा आला ते समजलं का? हो. येस सर. हे बघा, हा पहिला 6 कसा आला, आपण काय केलं, याचा मल्टिप्लाय केला, 3 × 6. असं इथं लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण आता नाही लिहिलं तर नाही लिहिलं, काही प्रॉब्लेम. फक्त लक्ष ठेवा, तो पहिला 6 तो आहे. त्यानंतर मग समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू काय येते? 0. 0. आर ए ऍज इट इज -6 आणि आरबी आहे +5. किती येते आता कॅल्क्युलेशन सांगा. -7. -7. -6 -12 -12 + 5 -7 आणि -7 इकडे जर आला तर काय होतो? +7. म्हणजे आर ए इज इक्वल टू 7 किलो न्यूटन. काही प्रॉब्लेम कोणाला? नो सर. नक्की एवढं तुम्हाला समजलं? एक वेळ आपण याची डायग्राम डबल काढू इथं. म्हणजे आपल्याला आता एसएफडी काढायचा ना, शेअर फोर्स डायग्राम. हा आर ए होता, असंच म्हणजे की वर स्क्रोल डाऊन 10 वेळा करण्यापेक्षा 2 मिनिटांसाठी फक्त असं ड्रॉप मध्ये मी काढून राहिलो. तुम्ही नका काढून डबल. आर ए आरबी हे 6 मीटर स्पॅन होतं. युडिएल पा किती आहे आता? युडिएल किती आहे? 3 दोन्ही 6. 3 किलोन्यूटन. 3 दोन्ही 6. हे असं करतो, युडिएल असं लिहून टाकतो. हा 6 किलो न्यूटन, हा 1 मीटरवर आहे. तुम्ही म्हणता 1 कसं? कारण की हे 2 मीटरवर असते ना, सेंटरला ऍक्ट होते. 1 + 1 किती होईल? 2 मीटर. आणि एक कितीचा आहे? तो 6 किलो न्यूटनचा फोर्स आहे. अशी डायग्राम आहे ती आपली. हे 2 मीटरवर आहे. आता आपल्याला जर समजा शेअर फोर्स डायग्राम काढायची. आता शेअर फोर्स काढायचा आहे. शेअर फोर्सचं कॅल्क्युलेशन बघा कसं काढायचं. म्हणजे एसएफ कॅल्क्युलेशन. सिंपल आहे एसएफ कॅल्क्युलेशन करणं. सर्वात पहिले याचे नाव तुम्हाला पॉईंट माहित असणं गरजेचं आहे. हा ए होता, हा बी होता, हा सी आहे, हा डी आहे. इथे लिहून टाका. शेअर फोर्स ऍट पॉइंट ए. मग त्यानंतर शेअर फोर्स ऍट सी. त्यानंतर शेअर फोर्स ऍट डी आणि शेअर फोर्स ऍट बी. शेअर फोर्स ऍट ए, शेअर फोर्स ऍट सी, शेअर फोर्स ऍट डी, शेअर फोर्स ऍट बी. ए सी डी डी. आता काय करायचं? तुम्हाला माहिती आहे शेअर फोर्स काढताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही विसरले असाल तर काय माहित की शेअर फोर्स काढताना कसा काढतात. तर पहिल्या फोर्स पासून प्रत्येक फोर्सली आता ए पॉईंट घेतला आपण. आता कोणता पॉईंट घेतला? ए पॉईंट घेतला का नाही? ते ए पॉईंटच्या थोड्याशा साईडले एक लाईन मारून टाकायची. हे अशी. मग याच्या लेफ्ट साईडले किती फोर्स आहे? एकच फोर्स आहे, आर ए. फक्त आर ए. आर एची व्हॅल्यू किती आली सांगा बरं? आर एची व्हॅल्यू किती आली? 7 7 किलोन्यूटन. 7 किलो न्यूटन. इथं लिहिलं 7 किलो न्यूटन. वर गेला तर पॉझिटिव्ह, खाली आला तर निगेटिव्ह. एवढं लक्षात ठेवतो. वर चालला तो आर ए कुठं चालला? वर. मग +7 किलो न्यूटन. मग त्याच्यानंतर शेअर फोर्स डायग्राम सी. आता सी पॉईंटवर गेलो. सी पॉईंटवर मध्ये एक लाईन मारून टाका इथं अशी.
ही अशी. मग याच्यात किती पॉईंट झाले आता याच्या लेफ्ट हँड साईडले डाव्या साईडले किती पॉईंट झाले ए आणि सी दोन पोस्ट तयार झाले ना. मग हा 7 किलोमीटर हा जसाच्या तसा लिहून टाकता येईल. प्लस असला तर घ्यायचा प्लस, मायनस असला तर घ्यायचा मायनस. आता सांगा आता हा 6 किलोमीटरचा खाली चालला की वर चालला? खाली मायनस 6. 7 मायनस 6 सर. किती राहिले? 1. मग इथे लिहिलं 1 किलोमीटर. पॉझिटिव्ह असलं पॉझिटिव्ह लिहायचा, निगेटिव्ह असला तर सर क्वेश्चन आहे सर. हा बोला. सर ते युडीएल मध्ये आहे ना लोड, मग सर आपण पॉइंट लोड वाला लोड घ्यायचं की युडीएल वाला घ्यायचं? युडीएल वाला 3. युडियल वाला 3:2 पॉईंट लोड मग. करायला लागते त्याचा पण 3 दोन्ही 6 झालं ना. मग सर आपण डायरेक्टली 3 नाही घेऊ शकत का इथे? नाही 3 नाही घेऊ शकत. ते तर पूर्ण हे झालेलं आहे. 3 नाही घेऊ शकत. 3 दोन्ही 6 करावंच लागेल. म्हणजे पॉइंट लोड वाला घ्यायचं का? पॉईंट लोड असतात. मग त्याच्यानंतर मग ए समजला का तुला? हा ते ओ समजलं. हो सर ते हे कन्फ्युज झाला झालं. डी झाला. आता पॉईंट डी वर. आता डी वर एक अंडरलाईन मारू आपण अशी. मग याच्यात आता बघा किती फोर्स आहेत 1 2 3. मग हे 1 किलोमीटर पॉझिटिव्ह असला तर पॉझिटिव्ह हे लिहून घ्या जसं आहे तसं हे सी वाला लिहून घेतलं. आता सांगा हा 6 किलोमीटर खाली चालला की वर चालला? खाली चालला. -6. सांगा 1 - 6 किती वर आला? -5 किलोमीटर. -5 किलोमीटर. तसंच मग बी वर पण आहे. पण शेवटचा फोर्स काय राहतो हमेशा आपला? काय राहतो? 0. तो याची कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तुम्हाला नाही. करून दाखवू कॅल्क्युलेशन 0 कसा आला? नाही. हा हो म्हणा फक्त तुम्ही. नाही. हा -5 आहे का नाही? +5 मधनं मायनस केला. आर Minus. नाही. आणि आरबी किती आहे RB सांगा बरं? नाही. आरबी किती आहे? आरबी किती आहे? +5. आरबी Plus five. आरबी किती आहे? आरबी 5 आहे. आणि तू वर चालला म्हणजे +5. +5 -5 मायनस. प्लस मायनस 0. समजलं का सांगा आता? तुम्हाला हे समजलं काय? एसएफ कॅल्क्युलेशन समजले का? हो समजलं. एसएफ कॅल्क्युलेशन डबल सांगतो मी. एसएफ ऍट पॉईंट ए. पहिले बघा हा ए पॉईंट पासून एक लाईन मारली अशी राईट हँड साईडली लाईन मारायची, पण लेफ्ट हँड साईडचा काउंटिंग करायचं. लेफ्ट हँड साईड म्हणजे डाव्या साईडला एकच फोर्स होता आर. वर चालला +7 किलोमीटर. मग सी पॉईंटच्या राईट हँड साईडला एक लाईन मारली, पण डाव्या साईडला पॉईंट काउंट करायचा. मग हा 7 तसा घ्यायचा. हा खाली गेला म्हणून -6. 7 - 6 1 किलोमीटर. मग डीच्या पण एक राईट हँड साईडला लाईन मारली, पण त्याच्या लेफ्ट हँड साईडची कॅल्क्युलेशन हे हा 1 ऍज घेतला. हा -6. 1 - 6 -1. आणि शेवटचा फोर्स कधी लक्ष ठेवायचा? 0 येते. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. 0 आलाच नाही. समजलं का इथपर्यंत? येस सर. आता याची एसएफ डायग्राम पाहू आपण. आता एसएफ डायग्राम कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. आता इथंच लिहितो. आता हे कसं आहे इथं लिहितो. एक अशी अंडरलाईन वरली याला नाव देऊ ए. हा दिला सी. हा डी. आणि हा काय? बी. सांगा आता एचा पॉईंट कुठे आहे? एचा पॉईंट काय? ए किती आला? एक पॉईंट +7 किलोमीटर. +7. वरच्या साईडला. प्लस वर म्हणजे ए = 7 किलोमीटर. 7 किलोमीटर. काही प्रॉब्लेम? नो. त्याच्यानंतर सी कुठे आहे? सी 1 किलोमीटर. तो पॉझिटिव्ह आहे. सी = 1 किलोमीटर. त्यानंतर डी कुठे आहे? डी -5. -5. -5 किलोमीटर. आणि बी किती आहे? 0. आता बघा पहिलं ए पासून असं लाईन ओढली, पण आता लक्ष द्या एक मिनिट. ए आणि सी पर्यंत काय आहे सांगा बरं? हे तुमचं काय आहे? युडीएल. युडीएल. आणि युडीएल असलं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, युडीएल असलं तर लाईन कशी घ्यायची? कर्व. युडीएल असली तर इनक्लाइन. युडीएल असली तर इनक्लाइन. इनलाईन. हा मग त्याच्यानंतर इथून पॉईंट. मग आता हा पॉईंट असा खाली नाही घ्यायचा बरं. हे इथं असं नाही. आता बाकीचे मग सर्व असे होते. हे असं
म्हणजे असं खाली घेतात आणि असं वरचा पॉझिटिव्ह बार आणि हा निगेटिव्ह. याला काय म्हणतात? एस निगेटिव्ह. एफ टी शेअर फोर्स डायग्राम. समजली का सांगा? Yes, sir. ड्युरेल असलं तर अशी इन्क्लाइन घेतली, मग बाकी असे असं असं आणि काय प्रॉब्लेम एसएफटी मध्ये? नाही. समजली का एसएफटी? Yes, sir. Yes, sir. आता बेंडिंग मुवमेंट काढतो. हे झाले एसएफटी चे कॅल्क्युलेशन. एसएफटी चे कॅल्क्युलेशन लिहा तुम्ही पहिले. आता लक्ष द्या बीएम कॅल्क्युलेशन. बीएम कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर लक्ष द्या एक मिनिट. बीएम पहिले ए ऍट ए पॉइंट वर बेंडिंग मुवमेंट आहे. मग बीएम ऍट सी पॉइंट वर, बीएम ऍट डी पॉइंट वर, आणि त्याच्यानंतर बीएम At B. ऍट बी पॉइंट वर. येतं का लक्षात? आता लक्ष द्या. बीएम मध्ये कधी लक्ष ठेवतात? बेंडिंग मुवमेंट मध्ये कधी भी ख्याल में रखना पहिला पॉइंट आणि शेवटचा पॉइंट काय राहते? 0. 0. मग आता सी आणि डी काढायला लागते आपल्याला. फक्त सी आणि डी मध्ये काढायला लागते. आता सी पॉइंटवर मुवमेंट घेऊ. या सी पॉइंटवर मुवमेंट घेऊ. या सी पॉइंटवर, हा सी पॉइंटवर आहे. हा इथं सी आहे बरं, सी इकडे आहे बरं. सी पॉइंटवर मुवमेंट घेऊ. सी पॉइंटवर. आता तुम्ही मला डबल डायग्राम काढतो एका पर्यंत तुम्हाला समजण्यासाठी. डायग्राम डबल पहा. हा आर ए आहे, हा आर बी आहे, हे यूडीएल आहे 2 मीटर, सिक्स किलो न्यूटन, आणि हा 2 मीटर. इथं पॉइंट आहे ए, हा पॉइंट आहे सी, हा पॉइंट आहे डी, आणि हा पॉइंट आहे बी. आता हा पॉइंट सी वर आहे, हा सी पॉइंट आहे. आणि याचा काय झालं? याचा पॉइंट लोड काय झाला होता आपला? 3 दोन्ही 6. आता आपल्याला याचा जर मुवमेंट करायचा आहे, हा कसा फिरेल? आता हा कसा फिरेल? इकडे जाईल, सी वर जायचा असला तर कसा फिरवला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. मग 6 मल्टिप्लाय बाय काय करसाल तुम्ही मुवमेंट काढताना? काय करसाल सांगा? -1. सरांनी -1. आरेचं कॅल्क्युलेशन घ्यायला लागेल ना. अरे पहिले आरेचं कॅल्क्युलेशन. आरेचं कॅल्क्युलेशन राहिलं ना. पहिले आरेचं कॅल्क्युलेशन. तसं काही चालते, कोणतं घेतलं चालते, कोणतं काही असं काही नाही. पहिले आरे सांगा. आरे कसं फिरवला? सी वर जायसाठी क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. आरे किती आहे सांगा बरं? आरे किती आहे? 7. 7 Five. किलो न्यूटन. आरे 7 आहे की 5 आहे? 7 आहे. 7. 7. 7 मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्स? 2 मीटर. 2 मीटर. हा झाला क्लॉकवाईज. आरे 7 आहे ना, आरे 7 आहे, ही डिस्टन्स आहे 2 मीटर. सी पर्यंत, सी2 पर्यंत. कसा फिरवला? क्लॉकवाईज. त्याच्यानंतर मग आता हा खाली, हा कसा चालला? निगेटिव्ह. अँटी. अँटी क्लॉकवाईज. म्हणजे मग मायनस. मग आता तुम्हाला मी अजून एक कॅल्क्युलेशन सांगितलं आहे की काय? 6 मल्टिप्लाय काय करसाल तुम्ही? 1. समजलं का? 6 मल्टिप्लाय 1. हो. सांगा किती येते कॅल्क्युलेशन? सेवन. 8 नाही ना? 8 येते 8. किती येणार? 8 किलोमीटर. आता डी वर पहा. डी वर. आता सांगा, हा आरे वाला
आरे वाला किती येईल सांगा सर्वात पहिले. 7 into 4. 7 into 4. 7 into 4 क्लॉकवाईज आता 7 into 4 मायनस आणि 6 into किती येते सांगा. 2. हे 6 झालं into 1 आणि हे 1 हे किती झालं. हे किती आहे 2. 1 + 2 किती होते. 3. 3. येतं का लक्षात. 10 kilonewton. तुम्ही मग आता कोणत्या एखाद्या पोराला म्हणजे सर 3 कसं हे पहा इथून ते एवढं डिस्टन्स पाहिजे आपल्याला. हे 1 आहे आणि हे 2 आहे. 1 + 2 किती होते. हे 1 + 2 किती होते 3. किती Three. एवढं सांगा टोटल. 10 kilonewton. 3 किलोमीटर. काही प्रॉब्लेम कोणाला. No, sir. नाही नाही. पॉईंट लिहून घेऊ. पहिला पॉईंट आता याच्यावर डायग्राम करू. डॉट 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 काय उराला काय माहिती. हे बरोबर क्लिअर हे नाही उराला. तुम्हाला समजून आलं ना. पण काही हे तर नाही उराला ना. अटकून आलं काय. नाही काही नाही सर. या पेजची PDF येते का. हो आता लक्ष द्या. ही एक अंडरलाईन ओळून टाकू आपण. ए वाला 0 आहे. आज बी वाला काय 0 आहे. सी आणि डी Zero. काढा काय. बोला काय म्हणून आला. सी आणि डी. सी किती आहे सांगा बरं. सी किती आला पॉईंट. सी किती पॉईंट आहे. 8 kilonewton. 8 kilonewton. सी वाल्याला घेऊ आपण 8 आणि याला घेऊ 10. 8 आणि हा किती आहे. डी वाला किती आहे 10 kilonewton. 10. काही प्रॉब्लेम येतपर्यंत. नाही नाही मग आता काहीच नाही. ए ते सी काय युडियल. युडियल असलं तर आपण काय करतो पॅराबोलिक फंक्शन घेतो. कोणती कर्व काढतो. पॅराबोलिक कर्व. पॅराबोलिक कर्व. आणि त्याच्यानंतर बाकीसाठी मग स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन ही अशी अशी डायग्राम आहे. पॅराबोलिक कर्व अशी राहिली अशी गोल. येतं का लक्षात. हे पॉझिटिव्ह याला म्हणतात SMD आणि हा आहे BMD. खालच्या 2 डायग्राम आहे का हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी काढल्या. समजलं का सांगा. Sir, हो, खाली हो. scroll कर. Diagram दाखवा sir वरची. हे कॅल्क्युलेशन लिहिले का तुम्ही वरचे खालचे. Yes. हा ते झालं. Yes, sir. हा हे डायग्राम पहा. हे 2 डायग्राम. उर्वरित टॉपिक आपण उद्या घेऊ. उर्वरित टॉपिक